नमस्कार प्रेक्षकांनो, आवाज मराठी ह्या चॅनलवर तुमचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत तू ही रे माझा मितवा ह्या मालिकेचा रिव्ह्यू. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या रिव्ह्यूला. प्रेक्षकांनो, आजच्या रिव्ह्यूमध्ये आपण असं पाहणार आहोत की ईश्वरी आता अर्णवच्या ऑफिसमध्ये त्या मिठाईचं टेस्ट करण्यासाठी बॉक्स घेऊन आलेली असते. तेव्हा तर तिथे लावण्य आणि अर्णव समोरासमोरच बसलेले असतात. ऑफिसचं काम चालू असतं आणि अचानक तिथे ईश्वरीची एंट्री होते. आता ईश्वरी ते बॉक्स उघडते आणि अर्णव आणि लावण्याच्या समोर ठेवते आणि म्हणत असते की ही मिठाई तुम्ही टेस्ट करून पहा, कारण यानंतर मला 700 मिठाईच्या ऑर्डरची जी काही तुम्ही जबाबदारी दिली आहे त्यात तुम्हाला कोणतं स्वीट आवडते ते अगोदर सांगा. मग आता अर्णव एकटक ईश्वरीकडे पाहत असतो. तर आता ईश्वरी एक बॉक्स लावण्याच्या समोर सरकवते आणि म्हणते की मॅडम, तुम्ही टेस्ट करून सांगाल का ही मिठाई तुम्हाला आवडली की नाही ते. मग आता लावण्य म्हणते मी टेस्ट करायची आहे, गोड असेल ना खूप. ती खूप आता स्टाईल अशी शायनिंग मारत असते आणि ईश्वरी तिला असं फोर्स करत असते की बघा एक घास खाऊन तरी सांगा, मला टेस्ट करा. मग आता लावण्य ते स्वीट खाते आणि मग ईश्वरी म्हणते की कसं वाटलं तुम्हाला हे स्वीट, आवडलं का. तेव्हा आता लावण्याला हो म्हणायला सुद्धा खूप तिची जीभ जड होत झालेली असते, कारण समोर अर्णव आहे आणि तिचा जळफाट झालेला असतो की हे सगळं अर्णवसाठी ईश्वरी करते, त्यामुळे तिला ते बरं बघत नसते ती. तर आता अर्णव हा म्हणतो की लावण्या, तू जरा बाहेर जातेस का. नाही, मला ह्या मॅडम बरोबर जरा महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा आता लावण्याचा खूप जळफळाट होत असतो. तिला खूप जरस होतं की सरांनी ईश्वरीसमोर मला उठवून बाहेर जायला लावले. तिला हे पचवणं खूप कठीण असतं. ती रागात आता ईश्वरीकडे पाहू लागते आणि आता उठून तोरतच बाहेर निघून जाते. तर इकडे आता अर्णव हा एकटक ईश्वरीकडे पाहत असतो आणि तिला म्हणतो की तुमची मिठाईची ऑर्डर मी तुम्हाला लुजर म्हणालो म्हणून जबाबदारी घेतली आहे ना. किती जिद्दी आहात तुम्ही, पण ती पूर्ण होणार आहे का उद्या ऑर्डर. नाही म्हणजे 700 बॉक्स आहे, तेव्हा आता तुम्ही काय काय करणार आहेत. मला तर प्रश्न पडलाय, मी तुम्हाला लुजर म्हणालो तेव्हा तुम्हाला खूप राग आला होता ना, पण तुम्ही हे चॅलेंज घेतलेलं आहे ते उद्या पूर्ण होईल ना, नाहीतर मग कायमस्वरूपी तुम्हाला लुजर म्हणावं लागेल. तेव्हा आता खूप हार्ड आहे ना तुमच्यासाठी, खूप डिफिकल्ट असा टास्क तुम्ही निवडला आहे. ईश्वरी म्हणते की डिफिकल्ट काय आहे त्याच्यामध्ये, आमचा तो बिझनेस आहे, मिठाई बनवायला आम्हाला वेळ नाही लागत आणि आम्हाला असे गोड खूप आवडतं आणि इंदोरी मिठाई स्पेशल आहे आणि मी आहे इंदोऱ्या म्हणजे इंदूरची, त्यामुळे मला वेळ लागणार नाही आहे. तुम्ही मला असं कमी समजू नका, मी तुम्हाला पूर्ण करून दाखवणार आहे ही ऑर्डर, असं ती एकदम आता कॉन्फिडन्सली बोलत असते. तेव्हा डिफिकल्ट असं का म्हणालात सर तुम्ही. नाही म्हणजे डिफिकल्ट टास्क आहे असं काही नाही आहे. डिफिकल्ट टास्क डिफिकल्ट लोकांसमोर कसा पूर्ण करायचा ना, हे आम्हाला इंदुरीकरांना चांगलंच जमतं. तेव्हा आता अर्णवला कळलेलं असतं की ही मला टोमणे मारते, म्हणून तो म्हणतो की तुम्ही मला हे समजावून सांगता आहात की टोमणे मारत आहात. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की नाही नाही सर, मी तुम्हाला टोमणे का मारू, तुम्ही तर माझे गुरु आहात. मग आता ईश्वरी आणि अर्णवमध्ये बराच वेळ डिस्कशन चालू असतं आणि ईश्वरी त्याला टोमणे मारत असते. ते त्याला समजत असतं, पण तो म्हणतो की मी उद्या तुला समजवेल, उद्या सांगेल तुला याचं उत्तर, कारण 700 बॉक्सची ऑर्डर तू कशी पूर्ण करते ना याच्यावरती सगळं डिपेंड आहे आणि त्याच्यामुळेच आता ईश्वरीला हे चॅलेंज पूर्ण करावंच लागणार आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये. तर इकडे आता ही आत्या आणि सुप्रिया दोघेजणी आता ते मिठाईचं ऑर्डरसाठी किती खर्च लागेल, किती वस्तू लागतील याचं ते डिस्कशन करत असतात. एक प्रकारे त्यांची आता लिस्ट चालू असते की किती वस्तू आपल्याला आणाव्या लागणार आहेत आणि मग त्या वस्तू कशा आपण आणायच्या, डिलेवरी कशी करायची, खूप जास्त सामान आहे आणि त्या वेळेत कशा पूर्ण करायच्या ऑर्डर याच्याबद्दल ते डिस्कशन चालू असतं. तर मग आता पुढे तितक्यात आता राकेश येतो आणि राकेश खूपच चिडून आतमध्ये येऊन म्हणतो की एवढं सगळं घडलं आणि मला कोणीच का सांगितलं नाही. तेव्हा आता सुप्रिया म्हणते की कशाबद्दल बोलताय सर तुम्ही. तेव्हा आता सुप्रिया म्हणत असते की काय झालं तुम्हाला इतकं चिडायला राकेश सर. तेव्हा राकेश म्हणतो की घरात एवढी मोठी गोष्ट घडली आणि मला सांगितली सुद्धा नाही. काल गुंड आले होते म्हणे घरी आणि मी नसताना गुंड आले आणि तुम्ही लेडीज होते इथे. तेव्हा काय झालं असतं, मला आत्ता ईश्वरीने रस्त्यात आल्याला सांगितलं तेव्हा मला खूप मोठा धक्का बसला. तुम्ही हे मला का नाही कळवलं, हे कोणते गुंड होते आणि ते घरात येऊन हल्ला करायला लागले, असं काय आहे. तेव्हा आता आपल्याला काहीतरी सिक्युअर करावं लागेल घराला. सुप्रिया आणि आता आत्या दोघी पाहू लागतात आणि म्हणतात की राकेश सर, एवढं घाबरण्यासारखं काही नाही आहे. म्हणजे आपली ईश्वरी आहे ना कॉन्फिडन्सवाली, तिने खूप हिंमत आणली आणि त्यांच्या अंगावर तेलाची भाषा केली, तेव्हा ते गुंड पळूनच गेले. त्यामुळे तुम्ही इतकं घाबरू नका, काही टेन्शन घेऊ नका. पुढे असं काही झालं ना तर आम्ही हँडल करू, ईश्वरी आहे ना. तेव्हा राकेश खूपच काळजी आहे असं दाखवत म्हणतो की नाही बिलकुल मला चालणार नाही सुप्रियाताई, मला बिलकुल आता हे पटत नाही आहे. मला जेव्हा कळलं ना तेव्हा मला खूप मोठा धक्का बसला. बापरे, काय झालं असतं काल, तुम्ही तिघीच होत्या आणि ते 2-2 गुंड मारलं असतं तर काही होतंच नव्हतं झालं असतं तर. मला खूपच काळजी वाटते. तेव्हा आता आपल्याला सिक्युरिटी ठेवावंच लागेल. सुप्रिया म्हणतात की राकेश अहो,
तुम्ही म्हणताय ते ठीक आहे, पण आम्हाला तो खर्च नाही झेपवणार हो. सिक्युरिटी वगैरे आम्हाला खूप असं लाजल्यासारखं वाटेल. नका नका, असं काहीतरी म्हणू नका हो तुम्ही. तेव्हा राकेश म्हणतो सिक्युरिटी नाही ना, मग आता CCTV लावायला पाहिजे आपण. सुप्रिया म्हणतात की नका होते, पण नाही आमच्याकडे पैसे, आम्ही नाही करू शकत हे. तेव्हा आता राकेश म्हणतो की मला ना ह्या घराची खूप काळजी आहे. आणि काकी तुम्ही असं कसं समजलात, मी आहे ना, आता मला एक शब्दसुद्धा बोलू नका, मला माझं काम करू द्या. आता मी ह्या घरात CCTV लावणारच. तेव्हा आपल्याला पुढे काही जर विघ्न आणायचं नसेल तर CCTV लावणं खूप गरजेचं आहे, असं आता राकेश सुप्रियाला सांगत असतो. आणि त्यामुळे सुप्रिया आणि आत्या आता राकेशला म्हणत असतात की तुम्ही किती काळजी घेतात ना आमची. असं म्हणून आता राकेश म्हणतो की ठीक आहे, आता मला काम करायचं आहे, मी चाललो. तर मग आता राकेश बाहेर जातो. तर आता इकडे वसू आणि आत्या आणि ह्या सुप्रिया दोघी म्हणत असतात की राकेश सर आपल्या घराची किती काळजी घेतात ना, त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी आपल्याला किती हेल्प केली आहे ना, प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या घरातल्याच माणसांसारखं धावूनच येतात. तेव्हा आता राकेशा बाहेर उभं राहून त्यांचं बोलणं ऐकतो आणि म्हणतो की हो मला आहे ना काळजी, पण तुमच्यासाठी नाही, माझ्या इंदोरी जिलेबीसाठी. मी आता चांगलं वागतोय फक्त तिला मिळवण्यासाठी, असं तो म्हणत असतो. तर आता तो ईश्वरीचा गुरु माझ्यावर वॉच ठेवत आहे ना, त्याला माझी इन्क्वायरी करायची आहे का, म्हणून मी CCTV लावतोय. आता मला कळेल कोण आलं कोण गेलं, मी आता सगळ्यांवर पहारेकरी बनणार आहे, असं तो मनातच म्हणतो आणि निघून जातो. तर दुसरीकडे आता अर्णव हा ऑफिसमध्ये ईश्वरीला टोमणे मारत असतो की तू जातेस की आता इथेच गप्पा मारत बसणार आहेस, तुला 700 बॉक्सची ऑर्डर असताना तू इथे टाइमपास का करत आहेस. तेव्हा आता सर असं टाइमपास नाही म्हणत याला, मी तुम्हाला मिठाई टेस्ट करण्यासाठी इथपर्यंत आल्याने तुम्ही खातसुद्धा नाही आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की हा माझा कॉफीचा टाईम आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते अहो कॉफी पिली तर तुम्हाला मिठाईची टेस्ट कळणारच नाही. तेव्हा अर्णव म्हणतो की असं का, तुम्ही टेस्ट करा ना, मग मी कॉफी पितो, तुम्ही टेस्ट करा आणि मला सांगा की कोणती मिठाई चांगली आहे ते, तुम्हाला मिठाईमधलं माझ्यापेक्षा जास्त कळतं ना. तेव्हा ईश्वरी म्हणते की असं नाही, ही मिठाई तुम्ही बनवायला लावली म्हणून तुम्ही टेस्ट करायची, आणि आपल्यामधल्या एक पण गोष्टी साम्य नाही आहे. म्हणजे मला गोड आवडतं तर तुम्हाला गोड चालत नाही, तुम्हाला राग जास्त येतो तर मला रागच येत नाही, तुम्ही बडबड केली तर तुम्हाला त्रास होतो, तुम्ही शांत आहात, पण मला बडबड करायला लागते. आणि तुम्ही आहात मुंबईचे, मी आहे इंदोरची, तेव्हा आपल्यामध्ये काहीच साम्य नाही आहे. मग टेस्ट तरी माझी टेस्ट तुम्हाला कशावरून आवडेल, त्यापेक्षा तुम्हीच टेस्ट करा ना. सगळं स्वभाव, वागणं, बोलणं, सगळं काही चालीरीती आपल्या दोघांमध्ये काहीच साम्य नाही आहे. मग तुमची टेस्ट वेगळीच असेल. सर मी नाही टेस्ट करणार, तुम्हीच टेस्ट करा, असं म्हणून खूपच फोर्स करायला लागते. तेव्हा आता तो टेस्ट करतो आणि मग त्याला सगळे फ्लेवर खूप आवडतात. तो म्हणतो की मला ही मिठाई खूपच आवडली आहे, लवकर ऑर्डर पूर्ण करा उद्या, असं म्हणून ईश्वरी आता जात असते. आणि मग आता ईश्वरी जात असतानाच लावण्य तिला हे येऊ असं म्हणून आवाज देते आणि तिला मागे फिरायला लावते. ईश्वरी आता मागे येते आणि लावण्य म्हणत असते की काय गं, तू सरांची 700 बॉक्सची ऑर्डर घेतली आहे ना, मी काय म्हणते तुला, तू ही ऑर्डर पूर्ण करून सरांचं मन जिंकण्याचा प्रयत्न करत आहेस का. नाही म्हणजे तुला माहीत आहे की आजीने स्पष्टपणे सांगितलं आहे की लावण्याचं लग्न अर्णवबरोबर होणार आहे, मग तू आमच्यामध्ये इंटरफिअर का करत आहेस. तू अर्णवच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू नकोस, तू एक काम कर, ही ऑर्डर रिजेक्ट कर. तेव्हा ईश्वरीला राग येतो, ती म्हणते का, याचं कारण काय, मी का रिजेक्ट करायची ही ऑर्डर. तेव्हा आता लावण्या म्हणते की बघ, अर्णव हा फक्त माझ्यासाठी बनला आहे, त्याचं आयुष्य माझ्याबरोबर बांधलं जाणार आहे, तेव्हा तू मध्ये मध्ये करून त्यांचं मन डायव्हर्ट करू नकोस, कारण ते आता माझ्याकडे वळायला लागलेले आहेत. तेव्हा ईश्वरीला खूपच राग येतो, ती म्हणते की तुमचं तुम्ही पाहून घ्या, पर्सनल गोष्टी मला सांगू नका. ही ऑर्डर त्यांनी मला चॅलेंज म्हणून दिली आहे आणि त्यांनी मला काल ही पूर्ण करण्यासाठी खूप आग्रह केला आहे, तेव्हा मी ही ऑर्डर पूर्ण करणारच, बाकी तुमचा विषय तुमच्याजवळच ठेवा, असं म्हणून रागानेच निघून जाते. आता ईश्वरी घरी येते तर आता सुप्रियाला तिचा चेहरा पाहून कळून जातं की ऑफिसमध्ये काहीतरी झाले. तेव्हा आता सुप्रिया आणि आत्या म्हणतात की काय गं ईश्वरी, तू ऑफिसमध्ये टेस्ट करायला गेली होतीस ना, मिठाई त्यांना दिली का, त्यांना आवडली का मिठाई. तेव्हा ईश्वरी म्हणते आवडली ना, जाऊ दे सोड तो विषय. तेव्हा सुप्रिया म्हणते काय गं ईश्वरी, अजून काही घडलं का तिकडे, नाही म्हणजे तुझा चेहरा खूप उदास दिसतोय. तेव्हा ती सांगते की सर नाही, पण लावण्या मला जाताना ती ऑर्डर रिजेक्ट करण्यासाठी बोलत होती, तेव्हा मी ही ऑर्डर कशी काय रिजेक्ट करू, आई तू सांग ना, मी चॅलेंज केलेलं आहे आणि ते असं अर्धवट सोडू का. त्यांना राग येऊ अगं काय खुश हो, मला काय करायचंय, मी तर फक्त माझे गुरु आहेत आणि माझ्या गुरुने दिलेली ऑर्डर पूर्ण करायचं बघते आणि ती मला म्हणते की तू आमच्या दोघांमध्ये इंटरफिअर करते. तेव्हा सुप्रिया म्हणते का जाऊ दे ना, तू कशाला त्या लावण्याच्या मागे लागते, सोड, सर तुझ्या बाजूने आहेत ना, मग तर झालं ना, त्यांना आपल्याला खुश करायचे. तेव्हा आता नारळ फोडून ह्या कार्यक्रमाची सुरुवात म्हणजेच त्याचं शुभ नमो गणेशा करायचा असतो, म्हणून नारळ वाढवायचं असतं. तर आता अर्णवला बोलवलेलं असतं सुप्रियाने आग्रहाने, ते आलेले असतात. तर आता अर्णव म्हणतो की मला नारळ वाढवण्याची काय गरज आहे, माझ्यापेक्षा पण सुपरफास्ट माणूस इथे असताना मला कशाला नारळ वाढवायला सांगताय. तेव्हा आता ईश्वरी पुढे होते आणि म्हणते की तुम्ही मला बोललात ना. अर्णव म्हणतो हो बरोबर बोललोय ना मी, तुम्ही सुद्धा नारळ वाढवू शकतात, मला गॅरंटी आहे, चला तुम्ही माझं प्रत्येक चॅलेंज पूर्ण करता तेव्हा हे सुद्धा पूर्ण करा, असं म्हणून ईश्वरी म्हणते की म्हणजे आता हा नारळ
मी वाढवायचा आहे का? तेव्हा आता मी तुला हा मान दिला असं समज. मग आता शुभ गणेश होऊन लगेच मिठाईला बनवायला सुरुवात होणार असते. आणि मग आता अर्णव म्हणतो की तुम्ही मिठाई बनवून घ्या, मी आता जातोय, उद्या ऑर्डर पाठवून द्या. सगळेजण कामाला लागलेले असतात. आता तिथे एक गुंड येतो आणि लावण्य कार घेऊन आलेली असते. लावण्याला लांबून सगळ्यांना एकत्र पाहून खूपच आता ती जळते आणि म्हणत असते त्या गुंडाला की आता मी सांगितलेलं काम पूर्ण होईल ना? तो गुंड म्हणतो हो मॅडम, तुम्ही सांगितलेलं काम उद्या पूर्ण झालेलं असेल. म्हणजे लावण्याने जी 700 बॉक्सची ऑर्डर घेतलेली आहे तर ती ईश्वरीने पूर्ण करू नये म्हणून त्या गुंडाला हाताशी धरलेलं असतं. आणि आता ईश्वरी ती ऑर्डर पूर्ण करणार नाही असं ती चॅलेंज देत असते आणि म्हणते की उद्या सकाळ तुझ्यासाठी खूप अनलकी ठरणार आहे, कारण तू दिलेली ऑर्डर ही इथेच त्याची वाट लावणार आहे. तू अर्णव सरांपर्यंत पोहोचू शकत नाही असा मी प्लॅन केला आहे, त्यामुळे तुझ्या ऑर्डरचा काही फायदा नाही आहे. तू आता इतकं मोठं कष्ट करत आहे पण त्याचं फळ तुला मिळणार नाही असं म्हणून गाडी स्टार्ट करते आणि निघून जाते. तेव्हा आता प्रेक्षकांना तो गुंड आता ईश्वरीच्या घराच्या आसपासच आहे आणि तो आता काहीतरी प्लॅन करून तिथे आलाय. तेव्हा आता पुढे काय काय होणार हे आपल्याला पाहायचंच आहे. पाहत राहा तू ही रे माझा मित्र. अशाच डेली अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील. आणि आजचा भाग कसा वाटला कमेंट करून कळवा. धन्यवाद.